SK टायर सिएट शॉपी. सिएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये. सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सिएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात. दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध. योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC. तेव्हा आजच भेट द्या SK टायर सिएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ. संपर्क 8657 12 11 12. इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये निर्माण झालेल्या अत्यंत तणावपूर्ण आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे गेली 2 महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय समुद्रात अडकलेली राहुरीची कन्या तेजस्विनी अक्षय खैरे अखेर मृत्यूच्या धाडेतून सुखरूप मायदेशी परतली आहे. CMA CGM मानाऊस या मालवाहू कंटेनर जहाजावर कार्यरत असलेल्या तेजस्विनीनं दाखवलेल्या अदम्य धैर्यामुळे आणि सर्वांच्या प्रार्थनेमुळे तिचा हा प्रवास यशस्वी झाला. अत्यंत भयानक संकटातून सुखरूप बाहेर पडल्यानं हा तिचा दुसरा जन्मच असल्याची भावना तिच्या कुटुंबियांनी व्यक्त केली आहे. 28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर केलेल्या संयुक्त लष्करी हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनी हे मारले गेले. याला प्रत्युत्तर म्हणून इराणनं अमेरिकन तळांवर हल्ले करत आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला होर्मुझची सामुद्रधुनी हा जलमार्ग रोखून धरला. फ्रान्सच्या CMA CGM या आंतरराष्ट्रीय कंपनीचं हे जहाज भारतीय ध्वजाखाली प्रवास करत होतं. UAEच्या खलिफा बंदरावरून अमेरिकेतील ऑरेंज बंदराच्या दिशेनं जात असताना प्रवासाची अवघी काही मिनिटे बाकी असतानाच हे जहाज युद्धक्षेत्राच्या कोंडीत अडकलं. समुद्रातील तो भीषण अनुभव सांगताना आजही अंगावर शहारा येतो, असं तेजस्विनीनं सांगितलंय. मी मर्चंट नेव्हीमध्ये गेल्या 3 वर्षापासून जॉब करत आहे. मी 12 नोव्हेंबर 2025 साली CMA CGM मानस या कंपनीमध्ये जॉईन केले असताना माझी शिप ही इराण ते नावाशेवा रन करत होती. 2 वॉयेज मी कंप्लीट केले त्या शिपचे. 3रा वॉयेज कंप्लीट करत असताना रिटर्न येताना अमेरिका आणि इराणच्या युद्धामध्ये मी हॉर्मुझमध्ये अडकले. तिथे अडकलेले असताना खूप काही संकटे आम्ही बघितली, जसे की आमच्या साईडच्या शिपवरती ड्रोन अटॅक्स झाले, परत आम्हाला फायटर जेटचे आवाज यायचे आणि खूप सारे अलर्ट यायचे फोनवर कंटिन्युअसली की तुम्ही सेफ राहा. हे सर्व असताना आमचा फ्लॅग हा इंडियन फ्लॅगमध्ये रजिस्टर असल्यामुळे आमच्यावर डायरेक्टली इराणने हल्ला केलेला नाहीये. त्यामुळे मी भारत सरकारचे आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे आभार मानते की मी माझ्या मायदेशी सुखरूप परतले. सतत होणारे क्षेपणास्त्र हल्ले आणि ड्रोन हल्ल्यांचा धोका यामुळे जहाजावरील सर्व लाईट्स पूर्णपणे बंद ठेवले होते. शत्रूच्या रडारवर जहाज येऊ नये यासाठी ट्रॅकरही बंद करून अत्यंत गुप्ततेत जीव वाचवण्याचे प्रयत्न सुरू होते. CMA CGM एव्हरग्लेड्स आणि CMA CGM सॅन अंटानियो या शेजारील जहाजांवर इराणी क्षेपणास्त्रांचे हल्ले डोळ्यादेखत घडताना तेजस्विनीनं पाहिले. डोळ्यांसमोर युद्धांची धग आणि मनात सततची भीती. अशा अत्यंत कठीण परिस्थितीतही तिनं संयम आणि शौर्य राखलं. या अत्यंत कठीण प्रसंगातून भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी तत्परता दाखवल्याबद्दल तेजस्विनी आणि तिच्या कुटुंबियांनी भारतीय नौदल, डायरेक्टरेट जनरल ऑफ शिपिंग आणि जहाजाच्या व्यवस्थापन कंपनीचे विशेष आभार मानलेत. गेली 2 महिने युद्धजन्य वातावरण आणि सततच्या संपर्काच्या अभावामुळे खैरे कुटुंबीय प्रचंड चिंतेत होतं. कित्येक आठवडे समुद्रामध्ये मृत्यूशी झुंज दिल्यानंतर तेजस्विनी जेव्हा राहुरीत आपल्या घरी पोहोचली तेव्हा अत्यंत भावनिक वातावरण निर्माण झालं. तिला सुखरूप पाहून कुटुंबियांनी सुटकेचा श्वास सोडला. राहुरी परिसरातही तिच्या या सुरक्षित पुनरागमनाबद्दल आनंद आणि समाधान व्यक्त होत आहे. संकट कितीही मोठं असलं तरी संयम, धैर्य आणि स्वतःवरचा विश्वास कायम ठेवला तर त्यातून मार्ग नक्की निघतो. हाच संदेश तेजस्विनीच्या या अंगावर शहारे आणणाऱ्या अनुभवातून समोर आलाय. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.